मुंबईसह कल्याण डोंबिवलीत जोरदार पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. मुसळधार पावसामुळे कोकणातील रस्त्यांनाही नदीचं स्वरूप, आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम्स अलर्ट. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश्य पाऊस, पुढचे 2 दिवस कोकण विभागाला रेड अलर्ट जारी. तर उद्या रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी. छत्रपती संभाजीनगरात वीज कोसळून 4घांचा मृत्यू, वादळी वारा आणि पावसाचा सिल्लोड तालुक्याला मोठा फटका, काही जनावरं सुद्धा दगावली. विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई, सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडून सुद्धा उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न. फडणवीसांकडून मुंबई पालिकेचं अभिनंदन करत कोणत्याही अधिकृत समारंभाची वाट न पाहता पूल खुला करण्याचे निर्देश, मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पूल खुला करा, फडणवीसांचं कालच ट्विट. 7 दिवसांनंतर बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तुर्तास स्थगित, तर मंत्री उदय सामंतांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे, मागण्या मान्य न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचाही इशारा.